या सभेचे अध्यक्ष श्याम दादा आणि माझे पत्रकार मित्र किरण सोनावणे आणि या व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, आधी मी संयोजकांचे आभार मानतो एवढी मोठी भव्य सभा केल्याबद्दल आणि चोख व्यवस्था ठेवल्याबद्दल. आणि मगाशी श्यामदादांनी आभार मानलेच आहेत, पण मी पुन्हा एकदा मानतो आणि मला मानणं खूपच आवश्यक आहे, कारण पोलिसातला फरक मी या शहरात बघतोय. उल्हासनगरच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो, जरा जास्त व्यवस्था केली आहे तुम्ही, पण चांगलं आहे. याचं कारण लोकशाहीच्या बाजूने बोलणारा जो माणूस आहे त्याचं संरक्षण करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात असलेल्या गुंडांना जेलमध्ये पाठवणं, कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने बोलल्याला वक्त्याला थांबवणं नाही, हे लक्षात घ्या. जे पुण्याचे पोलीस करत होते आणि परवा गोरेगावचे आमचे मुंबईचे पोलीस पण चांगले असं माझ्या लक्षात आलं, कारण ते म्हणाले की आज तुमची इथे सभा आहे गोरेगाव मध्ये आणि आम्ही त्यामध्ये काही होऊ देणार नाही, त्यांनी होऊ दिलं नाही. आता इथल्या पोलिसांनी ही चोख व्यवस्था केली आहे. मला असं वाटतं की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीतले पोलीस हे असेच असायला हवे, जे लोकशाही प्रेमींचं संरक्षण करते. धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद. भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मला लोक विचारतात की तुम्ही इथे कशाला आलाय. प्रत्येक सभेला विचारतात. महाराष्ट्रात आतापर्यंत निर्भय बनोच्या 50हून अधिक सभा झालेल्या आहेत. मी घेतलेल्या आहेत, विश्वंभर चौधरींनी घेतलेल्या आहेत, ऍडव्होकेट असीम सरोदेंनी घेतलेल्या आहेत, आमच्या स्थानिक लोकांनी घेतलेल्या आहेत. मला दरवेळी लोक विचारतात, तुम्हाला हा उपद्व्याप सांगितला कोणी? तुम्ही कोण आहात? तुम्हाला राज्यसभेचं तिकीट पाहिजे? तुम्हाला खासदार व्हायचंय? तुम्हाला आमदार व्हायचंय? की तुम्हाला मोठं काही पद पाहिजे? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला राज्यसभेचं तिकीट नको, मला लोकसभेचं तिकीट नको. याचं कारण आजपर्यंत 4 वेळा 4 वेगवेगळ्या पक्षांनी ऑफर केलेलं तिकीट मी नाकारलेलं आहे. माझ्या दृष्टीने खासदार आमदार होण्यापेक्षा पत्रकार होणं हा सगळ्यात मोठा सन्मान आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आजही सांगतो की मी इथे आलोय याचं कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली, ती लोकशाही वाचवण्याची अंतिम वेळ आता आलेली आहे आणि ती लोकशाही वाचवण्याचा नारा देण्यासाठी मी महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरतोय. माझं तुम्हाला आव्हान आहे, ही शेवटची वेळ आहे, ही शेवटची वेळ आहे. 2 निवडणुका 2014 आणि 2019 आपण एका लोकनियुक्त हुकुमशहाला सहन केलेला आहे. लोकनियुक्त हुकुमशहा मी म्हणतोय, जसा रशियामध्ये पुतीन आहे, जसा तुर्कस्तानमध्ये एर्डोगन आहे, अशा हुकुमशहाला आपण या देशात सुद्धा सहन केलेला आहे. आणि त्या हुकुमशहाचं नाव आहे मोदी आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या सहकार्याचं नाव आहे अमित शहा. जर तुम्हाला वाटत असेल, इतिहास उघडून बघा. मगाशी यांनी सांगितलं हिटलर जेव्हा दुसऱ्यांदा निवडून आला तेव्हा तो अधिक क्रूर बनला. माझं असं म्हणणं आहे, केवळ हिटलर नाही, पुतीन जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हाही तो अधिक क्रूर बनला. एर्डोगन जेव्हा तिसऱ्यांदा निवडून आला तेव्हाही तो अधिक क्रूर बनला. आणि जगाचा इतिहास हे सांगतो, जेव्हा जेव्हा हुकुमशहा पुन्हा पुन्हा निवडून येतो आणि लोकशाही मार्गाने निवडून येतो, तेव्हा तेव्हा तो हाताबाहेर जातो, अधिक क्रूर होतो, जनतेवर अत्याचार सुरू करतो. या अत्याचाराला रोखण्यासाठी जर तुम्ही सिद्ध असाल तर या लढाईचं रणशिंग फुंकण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि तुम्हाला हात द्यायला आलेलो आहे. सगळे आपण मिळून ही लढाई लढूया
आणि भाषणात पुढे जाण्यापूर्वी आणि या राज्याची आणि या देशाची परिस्थिती सांगण्यापूर्वी मी फक्त एक घोषणा देतोय. माझ्यावर घोषणा द्या, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण हे शहर जे आहे, उल्हासनगर शहर खूप बदनाम झालं इतिहासामध्ये. पहिल्यांदा फायली नंतर हे निर्वासितांचं शहर होतं, त्याच्यानंतर मेड इन US म्हणून महाराष्ट्राने आणि देशाने या शहराची चेष्टा केली. त्यानंतर 1985 नंतर हे शहर पप्पू कलानीचं शहर झालं. आम्ही पत्रकारच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्धच्या या लढाईत आघाडीवर होतो. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की आज या तक्षशिला मैदानामध्ये मला एक जाणवतंय की बाबासाहेब आंबेडकरांच्या माणसांचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं शहर म्हणून हे शहर का ओळखलं जात नाही. मला इथे जाणवतंय हा जो सगळा समाज आहे तो बाबासाहेबांचा समाज आहे. ही माणसं आहेत, ही बाबासाहेबांची माणसं आहेत, ही माणसं माझी माणसं आहेत. आणि लोकशाहीच्या लढाईसाठी प्राण पणाला लावायला जर कोणी तयार असेल तर ही माणसं असतील. म्हणून एक घोषणा देतो, मी म्हणेन लढेंगे, तुम्ही म्हणायचं जितेंगे. 3 वेळा म्हणायचं लढेंगे, जोरात लढेंगे, लढेंगे. धन्यवाद. आता जरा मला बळ आलं, कारण माणसं जेव्हा घोषणा द्यायला लागतात, माणसं जेव्हा हात उंचावून बोलायला लागतात, तेव्हा मला लोकशाही जिवंत झाल्यासारखं वाटतं. नुसती माणसं बसली आहेत, जांभया देत आहेत, करा करा खाजवतायत, आणखीन काय करतायत आणि भाषणं ऐकतायत, याला काय अर्थ नाही. माणसाने त्यामध्ये सामील व्हायला हवं. म्हणून मला आज तुम्हाला हे आवाहन करायचं आहे की मी एक छोटा पत्रकार आहे. मी या निर्भय बनवच्या लढाईमध्ये का उतरलो हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मला लोक विचारतात तुमचं म्हणणं काय आहे. माझं म्हणणं एकच आहे, मी या निर्भय बनवच्या लढाईमध्ये उतरलो कारण यावेळची निवडणूक ही सर्वसामान्य निवडणूक नाही हे लक्षात घ्या. ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा भाजप विरुद्ध वंचित ही लढाई नाही. ही लढाई हिटलर मुसोलिनीचा फॅसिझम विरुद्ध लोकशाही अशी लढाई आहे. म्हणून इथे मी उतरलेलो आहे, लक्षात घ्या. ही साधी लढाई नाही. तुम्हाला काय वाटतं, मी उद्धव ठाकरेंच्या बाजूने या लढाईत उतरलोय, मी शरद पवारांच्या बाजूने उतरलोय, मी वंचितच्या बाजूने उतरलोय की मी आणखीन कुणाच्या बाजूने उतरलोय. मी यातल्या प्रत्येक पक्षावर टीका केलेली आहे पत्रकार म्हणून आणि पुढेही करत राहील हे लक्षात घ्या. पण आज या सगळ्या माणसांच्या वतीने मी इथे नागरिक म्हणून बोलतो आहे. याचं कारण आजच्या ऐतिहासिक क्षणी फॅसिझमचा पराभव होणं आवश्यक आहे आणि लोकशाहीचा विजय होणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. उद्या समजा तुमच्या कृपेने, तुमच्या मतांनी जर भाजप पराभूत झाला आणि मी भाजपच्या बाकीच्या 2 जागांची नावही घेत नाही, हे लक्षात घ्या. 3 चाकांचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. मी 2 चाकांची नावही घेत नाही कारण या चाकांचा उपयोग संपला की ती अडगळीत टाकली जाणार आहे हे इतिहासावरून तुम्हाला सांगतो. नावही घेत नाही मी. पण भाजप नावाचा जो फॅसिस्ट पक्ष आहे त्याचा जर महाराष्ट्रात, देशात काय होतं या चर्चेमध्ये मी आता जाणार नाही. कारण मला महाराष्ट्र धर्म जगवायचा आहे. मला बाबासाहेबांचा विचार ज्या भूमीमध्ये अंकुरला ती भूमी जगवायची आहे, त्या भूमीचं संरक्षण करायचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र धर्म जगवायचा असेल तर या देशावर फॅसिझम लादणाऱ्या दोन राक्षसांचा पराभव करणं आवश्यक आहे. त्याचं एकाचं नाव आहे नरेंद्र दामोदर दास मोदी आणि दुसऱ्याचं नाव आहे अमित शहा, हे लक्षात घ्या. गेल्या 9 वर्षामध्ये या देशाचं सगळ्यात जास्त नुकसान जर कुणी केलं असेल तर या जोडगोळीने केलेलं आहे, हे विसरू नका. विकासाच्या नावाखाली हे निवडून आले होते 2014. ठीक आहे, काँग्रेसवर लोक कंटाळले, काँग्रेसने भ्रष्टाचार केला असं लोकांनी मानलं, तुम्हाला मतं दिली. या जमावामध्ये सुद्धा
या प्रेक्षकांमध्ये सुद्धा, या श्रोत्यांमध्ये सुद्धा अनेक लोक असतील की ज्यांनी त्यावेळेला 2014ला नरेंद्र मोदींना मत दिलं असेल. मला अनेक लोक असं माहिती आहे की जे आता म्हणतात की आम्ही दिलं होतं मोदींना मत, आम्ही विकासासाठी मत दिलं होतं, पण यांनी विकास केला नाही, यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, इथल्या उद्योगपतींच्या स्वार्थासाठी देशाचा विनाश केला. आता आम्हाला हे जायला हवे आहे असं म्हणतात लोक. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, नुसते टाळ्या वाजू नका. तुम्हाला हे फॅसिस्ट लोक लक्षात घ्या, हे फॅसिस्ट लोक जर सत्तेत राहिले तर यापैकी एकाही महामानवाचा फोटो लावण्याची परवानगी आपल्याला मिळणार नाही. विचार तर दूरच, एकाही महामानवाचा फोटो लावण्याची परवानगी आपल्याला मिळणार नाही. आणि या महामानवांचे विचार जपायचे असतील तर या फॅसिस्टांचा पराभव झाला पाहिजे. मगाशी मला वाटतं श्यामदादांनी सांगितलं की हा देश शिवाजी महाराजांचा असेल, हा देश शाहू महाराजांचा असेल, हा देश महात्मा फुल्यांचा असेल, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल किंवा अण्णाभाऊ साठे आणि असंख्य संतांचा असेल, तर हा देश हेडगेवार आणि गोळवळकरांचा असू शकत नाही. आणि हे आपल्याला आता तारस्वरात आणि दणक्यात सांगायची गरज आहे. घरी बसून नाही. एकटा निखिल वाघे बोलणार नाही, एकटे किरण सोनावणे बोलणार नाही, एकटे श्यामदादा बोलणार नाही. हे आपल्या सर्वांनी, माझी अशी इच्छा आहे, तुमच्यापैकी प्रत्येक जण, आज जी काही इथे 2-3 हजार माणसं असतील त्याच्यापैकी प्रत्येक जणाने निर्भय बनवता आवाज बनलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने 10 लोकांना सांगितलं पाहिजे की आपल्याला जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचवायचा असेल, आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल, आपल्याला जर लोकशाही वाचवायची असेल, तर आपण सगळे मिळून 10 लोक, 100 लोक, 1000 लोक, 10,000 लोक, 1,00,000 लोक, इतका तो विचार पसरला पाहिजे. आपण सगळे मिळून कामाला लावू आणि या देशामधल्या फॅसिस्टांचा, म्हणजे भाजपचा, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, म्हणजे मोदी शहांचा सपशेल पराभव करा, असं आपल्याला आजपासून, उद्यापासून घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही, नाहीतर हा देश वाचणार नाही, हा देश अजिबात वाचणार नाही. इतकी वाईट परिस्थिती या देशामध्ये आहे, त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. पण आज सुरुवात करतो आपल्या राज्यापासून, महाराष्ट्रापासून. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जर वाचवायचं असेल, महाराष्ट्र धर्म जर जगवायचा असेल, इथली परंपरा, इथली संस्कृती, इथला विचार, बुद्धिमंतांचा देश असं म्हटलं जातं या महाराष्ट्राला, तो आता बदमाशांचा देश झालेला आहे. आज मी एक व्हिडिओ बघितला, तुम्ही बघितला असेल. तुम्ही तरुण माणसा व्हिडिओ बघता आणि करता काय मला समजत नाही. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, त्याप्रमाणे आपलं मतदान ठरवायला पाहिजे. एक कोणतरी आमदार आहे, संजय गायकवाड नाव, बरोबर आहे ना? आहे ना संजय गायकवाड? मला वाटतं तो शिंदे गटाचाच आमदार आहे. सगळेच गुंड कसे शिंदे गटात हे मला कळत नाही. सगळ्यांची राणा संस्कृती. मला यांना विचारायचं आहे, बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला फक्त राणाच करायला शिकवलं काय? इतर काही शिकवलं नाही. त्यांना असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला स्वाभिमान शिकवला म्हणजे फक्त दुसऱ्याशी मारामारी करायची. हा मुळात चुकीचा विचार आहे. हा मुळात चुकीचा विचार आहे. तुम्हाला सांगतो, या संजय गायकवाडनी एका मुलाला पोलिसांची काठी घेऊन फटकावून काढण्याचा व्हिडिओ आहे, फिरतोय सगळीकडे. अरे एक आमदार, समजा त्या मुलाने काही चूक केली आहे, तर तुझं काम काय? तुझं काम हे आहे त्या मुलाला पोलिसांकडे सोपवणं, पोलीस कारवाई करू दे, कायदा हातात घेणं. त्याची परवानगी एका आमदाराला, खासदाराला, नगरसेवकाला, कुणालाही नाहीये कायद्याप्रमाणे. मग तू काठी घेतोस आणि त्याला बेदम मारतोस. हा मुलगा जगतो की मरतो असं त्या व्हिडिओवरून वाटतं. असा हा महाराष्ट्र आहे? मला तुम्हाला विचारायचं आहे, असा हा महाराष्ट्र आहे का? हा व्हिडिओ जिथला कुठला असेल, इथला नाहीये. पण आज मी येत होतो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी उल्हासनगर करा, तुम्हाला तर खूपच वाईट वाटलं पाहिजे या गोष्टीचं. मला एक पोलीस स्टेशन दाखवण्यात आलं इकडचं, हिल लाईन पोलीस स्टेशन.
माहितीये ना, हिल लाईन पोलीस स्टेशन माहितीये. आता हे हिल लाईन पोलीस स्टेशन असं मला दाखवलं, म्हणजे जसं दाखवलं ना, हे अमुक अमुक मंदिर, हा बौद्ध स्तूप, हे चर्च, असं हिल लाईन पोलीस स्टेशन. मग मी म्हटलं की काय याचं महत्व काय. इथेच झाला ना तो गोळीबार, इथेच झाला ना तो गोळीबार. मग माझी ट्यूब पेटली. मला कळलं गणपत गायकवाड नावाचा महात्मा, त्याने जे महान कृत्य केलं ते याच पोलीस ठाण्यात केलं. उल्हासनगरकर आहात तुम्ही, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा कोण आहे गणपत गायकवाड. मला तुम्हाला बेसिक प्रश्न विचारायचा आहे, मूलभूत प्रश्न. तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर गणपत गायकवाड नावाचा गुंड या मतदारसंघातून निवडून जाता कामा नये, हे मी स्पष्टपणे सांगतोय. महाराष्ट्राची बदनामी करायला हे गुंड जबाबदार आहे. पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात, आणि कुणावर गोळीबार करतात म्हणजे विरोधी पक्षावरही करू नये असं माझं मत आहे. कोणीच गोळीबार करू नये, कोणीच हिंसा करू नये, पण हे स्वतःच्याच मित्र पक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतात. अरे वा, का अशा लोकांना आपण निवडून देतो. या गणपत गायकवाडची माझी ओळख जुनी आहे, किरणला माहिती आहे, खूप जुनी ओळख आहे. 2009 साली हा इथला एक केबल ऑपरेटर होता, बरोबर आहे ना, बरोबर आहे की नाही. केबल ऑपरेटर होता. आता केबल ऑपरेटर कडे पैसे कुठून येतात, त्यांच्याकडे एवढी माया कशी जमते, याची खरं सीबीआय चौकशी करायला पाहिजे सगळ्या मुंबईतल्या केबल ऑपरेटरची. कारण तिथला तो प्रकाश सुर्वे नावाचा आमदार आहे, जो पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये होता, बरोबर आहे ना, तो आता शिंदे गटामध्ये आहे, त्याच्याकडे पण अशी गडगंज संपत्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, 2009 साली हा महान गणपत गायकवाड निवडणुकीला उभा राहिला पहिल्यांदा अपक्ष म्हणून, तेव्हा तो कोणत्या पक्षात नव्हता, आणि त्याने आमच्या आयबीएल लोकमत चॅनलच बंद करून टाकलं. मी म्हटलं का बंद केलं आपलं चॅनल. डिस्ट्रीब्युशन वाले माझ्याकडे आले, अहो सर आपलं चॅनल बंद केलं. तर किरण सोनावणेनी गणपत गायकवाडचा गुन्हेगारी इतिहास काय ही बातमी दिली होती. आता किरणनी काय चूक केली, खरं बोलायची सवय आहे त्याला. अजून फार थोडे पत्रकार आहेत जे चांगलं काम करतात, त्यापैकी किरण आहे, त्यामुळे त्याला खरं बोलायची सवय आहे. तो म्हणाला गणपत गायकवाड नावाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि त्याची अशी अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आता ही गोष्ट वेगळी की महाराष्ट्रात गणपत गायकवाडच्या आवृत्ती असंख्य आहे, खूप आहे. म्हणजे 288 मतदारसंघातले अर्ध्याहून जास्त आमदार हे अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील, हे मी इथे छाती ठोकपणे सांगतोय, छाती ठोकपणे सांगतोय. पूर्वी एकदा तुम्हाला सांगतोय, सेनेचे आमदार होते विठ्ठल चव्हाण, यांचा गँगवॉर मध्ये खून झाला, बरोबर आहे. विधानसभेवर भाषण झाले विधानसभेमध्ये. आता आपल्याकडे काय आहे, कोणीही माणूस वारला म्हणजे मृत्युमुखी पडला किंवा वारला, नैसर्गिकरित्या वारला की तो किती थोर आहे असं सांगायची पद्धत आहे. मला त्या पद्धतीने माझा आक्षेप आहे, पण तो आपला आजचा विषय नाही. कोणी वारल्यावर तो थोर कसा होतो. परवा मनोहर जोशी वारले वृद्धापकाळामुळे, मला आदर आहे त्यांच्याविषयी, पण ते वारले म्हणून थोर होऊ शकत नाहीत ना. त्यांनी जे केलं राजकारणी म्हणून, अनेक भूखंड घेतले, त्यावर बिल्डिंगी बांधल्या, आपली मालमत्ता वाढवली, हे तर आक्षेपाचेच विषय, त्याच्यावर आक्षेपच घ्यायला हवा. आपल्याकडे सरळ सरळ प्रतिष्ठित लोकांमध्ये खोटं बोलायची पद्धत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तेव्हा विठ्ठल चव्हाण जेव्हा मारला गेला, तो पण अशा गँगवॉर मध्ये मारला गेला, तोही गुंड होता, हे लक्षात घ्या. परळमध्ये पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पाहिलं तर विठ्ठल चव्हाण हा गणपत गायकवाड सारखाच गुंड होता. आता मला माहित नाही पोलिसांनी लक्षात घ्यावं, गणपत गायकवाडला गुंड म्हटलं म्हणून तो मला गोळी मारतो की नाही, पण तो आपल्या मित्र पक्षाच्या लोकांना मारतो, त्यामुळे मला काय काळजी करायची गरज नाही. असू द्या. तर तिथे अशी भाषणं झाली की विठ्ठल चव्हाण किती महान नेते होते. विधानसभेमध्ये, जे विधानसभेचं सभागृह आपण पवित्र मानतो, तिथे अशी भाषणं केली. म्हटल्यावर मला पत्रकार म्हणून मानसिक धक्का बसला. मी एक लेख लिहिला की उद्या एखादा विद्यार्थी, पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी जर परळ पोलीस स्टेशनला गेला तर विठ्ठल चव्हाण यांचा क्रिमिनल रेकॉर्ड त्याला मिळेल.
पण तो विधानसभेचं दप्तर तपासू लागला तर विठ्ठल चव्हाण किती महान नेते होते हा रेकॉर्ड त्याला मिळेल. त्याने करायचं काय? महाराष्ट्र विधानसभेचे लोक माझ्यावर चिडले, हक्कभंग केला. हक्कभंग केला. त्या काळात अशी परिस्थिती होती की आमदारांना सुद्धा चिड यायची, हक्कभंग करायचे. कदाचित बहुसंख्य आमदार गुंड पार्श्वभूमीचे नसतील, काय वेगळा होता 90-95, आता 20 वर्ष गेलेली आहे. हक्कभंग केला, मला 18 रोड तुरुंगामध्ये पाठवलं. तिथे मला आणखी काही क्रिमिनल्स भेटले, एका वेळेला पाठवलं. तिथे बॉम्बस्फोटातले क्रिमिनल भेटले. त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भर घातली. बघा, कुठच्याही पुस्तकापेक्षा हे ज्ञान मोठं असतं. त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भर टाकली की हे जे सगळे बॉम्बस्फोटातली कारवाई झाली आहे किंवा गुन्हेगारी कारवाया होतात, या फक्त आम्ही करतो असं नाही, त्याच्यामध्ये कस्टम ऑफिसरही सामील होते आणि त्याच्यामध्ये राजकारणी सामील होते. त्यांना राजकीय वर्चस्व होता. दाऊद इब्राहिमला या राज्यातल्या राजकारण्यांचा वर्ग असता नसता तर तो एवढा मोठा झाला नसता, हे लक्षात घ्या. हे सत्य सांगतोय मी तुम्हाला. माझा तुम्हाला सवाल आहे की जेव्हा दाऊद सारख्या माणसांना किंवा अगदी अलीकडे गणपत गायकवाड सारख्या माणसांना तुम्ही मतं देता तेव्हा तुमची जबाबदारी काहीच नाही. तुम्हाला आवडणार नाही माझा प्रश्न, पण मला जनतेला विचारायचं आहे, जेव्हा आपण गुंडाला मत देतो तेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपलं पवित्र कर्तव्य बजावत नाही, हे लक्षात. म्हणून गणपत गायकवाड सारख्या गुंड लोकप्रतिनिधींची हिंमत वाढते आणि ते पोलिसांना आव्हान देतात आणि पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार करतात.